आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली। आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर बॉटल्सही फेकल्या। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं। सुळेंसमोर मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंच्या गाडीचा पाठलागही केला। त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या गाडीवर पाण्याच्या 4 बॉटल्स फेकण्यात आल्या। सुळेंनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक। नेत्यांवर बॉटल्स फेकणं योग्य नाही। हुडदंगबाजी करून काहीही मिळणार नाहीये। कोणतेही नेते गेल्यानंतर त्यांना योग्य वागणूक मिळायला हवी। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सिल्वर ओक बंगल्याबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर सुरक्षेतही वाढ। जरांगेंच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं पाहतोय। कुठलीही मागणी कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे। कोर्टाचे काही निर्णय आहेत त्याचा अवमान करता येणार नाही। जरांगेंच्या उपोषणावर फडणवीसांची प्रतिक्रिया। सुप्रिया सुळेंनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सुळेंकडून जरांगे पाटलांची विचारपूस। आमचे पक्ष फोडले, घरं फोडली, आता निर्णय घ्या। सुळे आक्रमक। मराठा आरक्षणावर तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करावी। जरांगेंच्या मागणीसाठी एकदिवसीय अधिवेशन बोलवा। सुप्रिया सुळेंची मागणी तर आरक्षणाचा देण्याचा निर्णय हा अधिकार सत्ताधाऱ्यांकडेच। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मराठा समाजाच्या मनातील भावनांचा उद्रेक झाला। पवारांनी अनेक वर्ष राज्य तसंच केंद्रात नेतृत्व केलं, मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही। त्यामुळे आंदोलकांचा सुप्रिया सुळेंसमोर उद्रेक झाला असावा। प्रवीण दरेकरांची TV9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया। उद्या छगन भुजबळ मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेणार। बैठकीला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्याही सूचना। जालन्यातल्या शिरसगाव वाघरूळ या गावामध्ये मराठा समाजानं रावसाहेब दानवेंना जाब विचारला। मराठा आरक्षणावर का बोलत नाहीत? गावकऱ्यांचा संताप तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मराठा समाज आक्रमक। राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक। सातारा आणि हैदराबाद गॅझेट संदर्भात या बैठकीत चर्चा। मंत्री विखे पाटलांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। अंबादास दानवे, कैलास पाटील, दिलीप सोपल यांनी भेट घेतल्याची माहिती। खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जरांगेंची भेट घेतली आहे। सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न जास्त ताणू नये, आरक्षण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे। मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट। आमदार विलास भुमरेंच्या जरांगेंच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा। मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही। मराठा समाज जातीनं मागास नाही। मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर चंद्रकांत पाटलांच्या मताशी मी 100% सहमत। आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही। लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी शांत राहावं, मराठ्यांना शिव्या त्यांनी त्यांच्या खाऊ नयेत। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर जरांगे पाटलांचा पलटवार। राज ठाकरेंच्या मुलाला विधानसभेत पाडलं। राज ठाकरे कुचक्या कानाचे। फडणवीसांनी घरी चहा घेतला तर पक्ष गेला तरी त्यांना काही चालतं। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवरही निशाणा। मराठा समाजाला ओबीसीतनं मराठा आरक्षण देणं शक्य नाही। रोहित पवारांकडून जरांगेंच्या आंदोलनाला रसद। जातीच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। नितेश राणेंचा विरोधकांचा जरांगेंवर निशाणा। नितेश राणे चिचुंद्री आंदोलन संपू द्या मग बघतोच। मनोज जरांगेंचाही नितेश राणेंवर निशाणा। तर नितेश राणेंना आवरा असं नारायण राणेंना सांगितलंय जरांगेंचं वक्तव्य। उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंसोबत उपोषणाला बसायला हवं, मात्र ते भाजपच्या दबावाखाली आहेत। हे महाराष्ट्राचं दुर्दैव। राऊतांचा निशाणा। महायुती सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय। जरांगे पाटलांनी संयम ठेवावा। उदय सामंतांची प्रतिक्रिया। मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी। मोठ्या प्रमाणात आंदोलक या ठिकाणी समुद्रकिनारी उतरले होते। सीएसएमटी स्थानक परिसरातही मराठा आंदोलकांची गर्दी। पोस्टर्स घेऊन आंदोलक यामध्ये सहभागी। तर आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। तर मराठा आरक्षणाला पाठिंबा देत कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची या पत्रातनं मागणी। मराठा आंदोलनात 1.5 वर्षांचा चिमुकलाही सहभागी। रिधांश असं या चिमुकल्याचं नाव। डोक्यावर भगवी टोपी आणि हातात भगवा झेंडा घेऊन हात चिमुकला आंदोलनात।
मुंबईतील आंदोलनासाठी नांदेडमधनं जेवणाची व्यवस्था. नांदेडच्या मुदखेड या तालुक्यातनं 20,000 चपात्या आणि ठेचा मुंबईकडे पाठवण्यात आलाय. मराठा आंदोलनात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या विजय घोगरे यांचा मृतदेह गावी पाठवला. घरातील सदस्य गेल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर. पत्नीला शासकीय नोकरी देण्याची नागरिकांची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यातनं शिधा घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना. 5 कंटेनर आणि 7 पिकअप गाड्या लाखो लोकांचा शिधा घेऊन मुंबईच्या दिशेनं मराठा बांधव निघाले. कल्याणमध्ये ओबीसी बांधवांची बैठक संपन्न. बैठकीमध्ये जरांगेंच्या उपोषणावर आक्षेप. ओबीसींमधून आरक्षण देऊ नका, बैठकीत सूर. आझाद मैदानावर मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी पावसाची हजेरी. पावसापासून बचावासाठी आंदोलकांना डोक्यावर ताडपत्री घ्यायची वेळ. मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्तालयासमोर मराठा बांधवांच्या वाहनांची गर्दी. याच ठिकाणी नाश्ता करून मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल होत आहेत. वाशी रेल्वे स्टेशनवर मराठा आंदोलकांची गर्दी. आंदोलक हलगी वाजवत वाशी रेल्वे स्टेशनवरून आझाद मैदानात गाठणार. नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. तर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तैनात. सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली आहे. आंदोलकांची गर्दी असताना सुद्धा रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. सीएसएमटी स्थानक परिसरात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम. मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान सफाई कर्मचाऱ्यांची कामाप्रती निष्ठाही दिसून आली आहे. शिर्डी शहरातील मराठा समाज बांधव एकवटले. तर मराठा आंदोलकांसाठी चटणी भाकरीची शिदोरी. शंभूराजे प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था. धाराशिवच्या कळंबाहून मराठा आंदोलकांसाठी 1 क्विंटल चटणी आणि 20,000 भाकरींची शिदोरी रवाना. धाराशिवच्या नागरिकांकडून भरभरून अन्नदान. मराठा आरक्षणासाठी मुस्लिम युवकाचा अजमेर दर्ग्यामध्ये नवस. मीरा भाईंदरमधील अझीम तांबोळी यांची अजमेर दर्ग्यात प्रार्थना. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मुस्लिम युवकाची भावना. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. तर मराठा समाजासाठी घेतलेले ऐतिहासिक निर्णय आणि कार्य अशा आशयाचे हे बॅनर झळकले. शिर्डीतील साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान. साई प्रतिष्ठानची या ठिकाणी प्रतिष्ठित ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. धार्मिक, सामाजिक आणि मानव सेवेतील संस्थांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल. इचलकरंजीच्या शिये फाटा या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून एकावर पिस्तूल रोखण्यात आलंय. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सुदैवानं जीवितहानी टळली. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 67 किलो गांजा जप्त. गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 23,76,000चा मुद्देमाल यासह 4 आरोपींना बेड्या. पिंपरी चिंचवड शहरात भरधाव डंपरची दुचाकीस्वाराला धडक. धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. हिवळे परिसरातील साई द्वारका या इमारतीसमोरची घटना. मीरा रोडमध्ये ओसवाल बिल्डरवर घोटाळ्याचे आरोप. तर शिवार गार्डन समोर बांधलेल्या इमारतीमधील फ्लॅटच्या खरेदीत नागरिकांनी फसवणूक केली. दरम्यान नायानगर या पोलिसांनी ओसवाल बिल्डरला ठोकल्या बेड्या. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन. तर वयाच्या 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. प्रिया मराठेची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी आर्मीच्या गाड्यांना वाट मोकळी करून दिली. नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण. साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. उपोषणस्थळी कार्यकर्ते, नेते यायला ही सुरुवात. जळगावचं गिरणा धरण 92% भरलं. तर हरणबारी, ठेंगोडा, नागासाकी या धरणातनं 3,950 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मन्याड धरण सुद्धा भरलं. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. धाराशिवच्या सीना कोळगाव या धरणातनं 5,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे 4 दरवाजे 10 सेंटीमीटरनं उघडले. सीना नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या सौताडा धबधबा प्रवाही. तर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे सौताडा धबधब्याला रौद्ररूप प्राप्त. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या कळमडू या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. तर नारळी नदीला पूर आल्यानं 4 तास वाहतूक ठप्प होती. तर कापसासह इतर पिकांचं यामुळे नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. जिल्ह्यातील 226 छोट्या मोठ्या प्रकल्पांपैकी 110 प्रकल्प 100% झाले.
पुण्यामध्ये तृतीयपंथीयांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती, तृतीयपंथीयांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची मनोभावे पूजा संपन्न. वर्ध्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त बनवली चातुर्मास थीम, देखाव्याच्या माध्यमातून चातुर्मासाचं महत्त्व दाखवलंय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या कुंभेज या गावामध्ये एक गाव एक गणपती बसवून सामाजिक संदेशाचा जागर तर जय महाराष्ट्र तरुण मित्र मंडळाकडून गणेशोत्सवाचं आयोजन.